सामान्यांसारखंच किंबहुना त्यांच्यापेक्षा थोडंसं उणं जीवन हे हिरामण इंगोले जगतायत. कारण हिरामण स्वतः डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. शिवाय जगात उभं राहण्याची शक्ती देणारे शिक्षणाचे डोळेही त्यांना मिळालेले नाहीत. मात्र पूर्ण निरक्षर हिरामण इतरांसाठी जे योगदान देत आहेत त्यातूनच त्यांच्या ध्येयानं झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो. हळू स्टेशनरी जे काय लागते ते सगळंच काही म्हणजे जे काही जेवढं काही देता येईल तेवढं. पुस्तकं तर तिकडून शासनाकडूनच मिळतात काही, पण ते त्यावेळेस मिळत नव्हते. त्यावेळेस पुस्तकं भीक मागून देत होतो मी लोकांना. लोक देत जात पुस्तकं हे ते मागं जाऊ लोकांना पुस्तकं हे ते देऊन देत. पुस्तकासाठीच मागू, माझ्यासाठी स्वतःसाठी ना मागू मी, पुस्तकं घ्यायसाठी त्यासाठी पैसे जमा करून पुस्तक वाटत जावं. असं कमीत कमी 7 वर्षापर्यंत वाटले. एकीकडे जगण्यासाठीची धडपड सुरू असतानाच गरिबांसाठी शिक्षणाचं स्वप्न ते उराशी बाळगून आहेत. स्थानिक आमदारांच्या मदतीनं संत गाडगे महाराज प्राथमिक शिक्षण संस्था त्यांनी सुरू केली आहे. आता ही शाळा 10वी पर्यंत वाढवण्याचा हिरामण यांचा मानस आहे. आता विद्यार्थी जवळजवळ 250 असतील, बहुतेक 250 भरती चालू आहे सध्या. 250 पर्यंत आहेत. माझी इच्छा नाही काय हायस्कूल बनवायची, हायस्कूल 8, 9, 10 हो. आणि एक हॉस्टेल आणण्याची गरिबाच्या पोरासाठी इच्छा आहे. इतरांच्या जीवनातला अंधार शिक्षणाच्या प्रकाशानं दूर करण्यासाठी हिरामण झटत आहेत. यासाठी स्वतःला मिळणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेतला पैसा आजही ते शाळेसाठी लागणाऱ्या शिक्षण साहित्यावर खर्च करतायत. हिरामण यांच्या अथक प्रयत्नांमुळे अगदी छोट्याशा जागेत सुरू झालेली शाळा आज विद्यालयाच्या रूपात उभी आहे. आज ही शाळा 7वी पर्यंत आहे आणि सुरुवातीला जर सांगायचं झालं तर ही शाळा तट्ट्यांची होती. तट्ट्यांच्या 3 ते 4 रूम होते आणि त्या तट्ट्यांच्या रूममध्येच सर्व वर्ग चालायचे. त्यानंतर हिराभाऊंनी वर्गणी करून किंवा लोकवर्गणीमधून 3 खोल्यांची साध्या 3 खोल्या बांधल्या टिनाच्या. त्यानंतर त्या 3 खोल्यामध्ये ती शाळा चालायची. आणि आज आपण पाहता हिराभाऊंच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी ही 2 मजली इमारत उभी झालेली आहे आणि सर्व गरीब घरचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. त्यांना कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही. सर्वांना मोफत प्रवेश मिळतो. संत गाडगे महाराज यांच्या नावाने 2001 मध्ये शासनाची मान्यता मिळून ही शाळा गरिबांच्याच परिसरात म्हणजे झोपडपट्टी परिसरामध्ये सुरू केली आणि परिसरातल्या सर्व गोरगरीब मुलांना स्वतः मोफत शिक्षण देण्याचा जो काही त्यांनी ठरवलं होतं त्याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत काम सुरू केलं. आणि सुरुवातीला जे त्यांचं कार्य होतं तर त्याला आर्थिक अडचणी येत होत्या, पैसे नव्हते. मग एवढी शाळा उभी करायची कशा पद्धतीनं, तर यासाठी त्यांनी स्वतःचा संजय गांधी निराधार योजनेचा संपूर्ण पगार जे काही मानधन होतं ते पूर्ण शाळेला दिलं. त्यासोबतच काही दानशूर व्यक्तींकडून मदत सुद्धा गोळा केली. हिरामण यांचा हा सारा खटाटोप आहे तो समाजातल्या दुर्बल उपेक्षित घटकांपर्यंत ज्ञानगंगा पोचवण्याचा. त्यांची ही अखंड धडपड शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्यांना वेगळा बोध देणारी आहेच, शिवाय इतर सामान्य डोळस व्यक्तींनीही यातून प्रेरणा घ्यायची गरज आहे. मनोज जयस्वाल, जय महाराष्ट्र, वाशिम.